नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामानं काळजी वाटणं नाहीसं होतं. मग तळमळही आपोआप जाते. म्हणून स्वामी म्हणतात, तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा माझं नाम मुखात राहू द्या. माझ्यासाठी फार काही करण्याची गरज नाही. दिवसभरात कधीतरी माझं नाव तुझ्या तोंडी आलं, एवढंच माझ्यासाठी खूप आहे. मंडळी, गरिबाला केलेलं दान आणि सद्गुरू स्वामींचं मुखात घेतलेलं नाव कधीच वाया जात नाही. स्वामींना हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. अडचणींना नक्की सांगा की माझे स्वामी किती मोठे आहेत. माझे स्वामी मला प्रत्येक अडचणीतून सोडवत आहेत. जिथं नाम आहे तिथं मी आहे, असं स्वामींनी आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे नामावर प्रेम करणं म्हणजे माझ्यावर प्रेम करणं, हे स्वामींनी सांगितलं आहे. स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. फक्त स्वतःचा विचार करणारी लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती होत राहते. कारण त्यांच्या पाठीशी फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ माऊली असतात. स्वामी म्हणतात, विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात, आणि सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडतं, आणि चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपलं भविष्य घडवतं. म्हणून स्वामी म्हणतात, शुद्ध विचारानं तुम्ही माझं नाव घ्या, मी तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. जेव्हा शुद्ध विचारानं तुम्ही माझं नाव घ्याल तेव्हा तुमचं चारित्र्य आणि भविष्य नक्कीच घडणार.